नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे DMR नर्सिंग. तर पहा मित्रांनो, खूप महत्त्वाचा अपडेट आज आपण पाहणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो की जे आहे DHSची जी आत्ताच आपण लेटेस्ट व्हिडिओ पाहिले, ज्यामध्ये जवळपास 6,000 प्लस वॅकन्सी जे आहे ती येणार आहे. ते तुम्ही जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या. आपल्या यूट्यूब चॅनलवर लेटेस्ट व्हिडिओ तोच आहे. तर पहा आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही अभ्यास करत असाल, तर जर अभ्यास तुमचा होत नसेल वगैरे, तर त्यासाठी खूप महत्त्वाचं एक क्लासेस घेऊन आलो आहे, जे की नाशिकमध्ये आहे. तर सक्सेस करिअर अकॅडमीचे क्लासेस आहेत. तर महाराष्ट्रामध्ये खूप उत्तम क्लासेस आहेत मित्रांनो. तुमची ही अपॉर्च्युनिटी असणार आहे, तुम्ही मिस नका करू. कारण सक्सेस करिअर अकॅडमीने जवळपास आत्तापर्यंत 1,000 प्लस जे आहेत विद्यार्थी या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबला लावलेले आहेत, जे की आपल्या यांच्या क्लासेस थ्रू. याची जे आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचेस असतात. तर आता सध्या ऑनलाईन बॅच सुरू होणार आहे मित्रांनो. खूप चांगली संधी असणार आहे. पहा, या ठिकाणी फीस पण खूप कमी असते, ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जी बॅच तुम्हाला सिलेक्ट करायची तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. ज्यामध्ये RRBचे बॅचेस आहेत, ESIC आहे, DHS आहे, DMR आहे. त्यानंतर क्रॅश कोर्स पण अवेलेबल आहेत मित्रांनो. खूप कमी फीस आहे, फक्त 2,500 रुपये या ठिकाणी फीस असणार आहे मित्रांनो. एवढ्या कमी फीसमध्ये तुम्हाला जे आपले नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल यामध्ये रिझनिंग असेल, पुन्हा GK असेल वगैरे, ह्या सर्व जे नॉन टेक्निकल सब्जेक्ट असतात या एक्सपर्टद्वारे शिकवलं जातं तुम्हाला. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व त्यांचे खूप अगोदर वर्षापासून जुने त्यांचे जे काही एक्सपिरियन्स आहेत ते तुम्हाला इथं शेअर करून तुम्हाला या ठिकाणी सर्व शिकवलं जातं मित्रांनो. त्यानंतर टेक्निकल पण या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे सर्व कव्हर केलं जातं. पहा, या ठिकाणी सध्या जे आहे डेमो क्लास जर तुम्हाला पाहायचा असेल तर डेमो क्लास तुम्ही पाहू शकता, जे की 7 आणि 8 मार्चला या ठिकाणी डेमो क्लास या ठिकाणी होणार आहेत. त्यानंतर बॅच जे आहे, बॅच ही 9 मार्चपासून चालू होणार आहे. ऑनलाईन बॅच असणार आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी पहा न्यू ऑनलाईन बॅच आहे ही, जी की क्लासेसचा टायमिंग जो असणार आहे 3:30 ते 7:30 पर्यंत या ठिकाणी क्लासेसचा टायमिंग असणार आहे. जर इन केस तुम्ही या ठिकाणी क्लासेसमध्ये जर ही लाईव्ह बॅच जर पाहिली नसतील तर रेकॉर्डेड बॅचेस वगैरे पण असतात, त्यामध्ये तुम्ही ते पण पाहू शकता मित्रांनो. फीचर्स काय असतील आता या ठिकाणी तुम्ही लावणार आहे, तर तुम्ही अगोदर फीचर्स पाहणं खूप गरजेचं आहे. सर्वात अगोदर डेली 5 ते 6 घंट्याचा या ठिकाणी तुम्हाला सेशन भेटेल, ज्यामध्ये वीकली आणि मंथली असं तुमचे जे काही झालेले आहेत पूर्ण वीकमध्ये, तर ते तुमचे टेस्ट कंडक्ट केली जातील, ज्यामध्ये असेसमेंट वगैरे असेल. त्यानंतर 10 इयर प्लसचं एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे, ज्यामध्ये तुम्हाला दोन्ही टीचिंग आपलं जे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल आहे दोन्हीचे तुम्हाला या ठिकाणी एक्सपर्टीजद्वारे शिकवलं जातं. 1 इयर ॲक्सेस टू रेकॉर्डेड सेशन असेल. आता या जर तुम्ही बॅच एनरोल केली तर तुम्हाला जवळपास या ठिकाणी 1 इयरचं आहे, तुम्हाला हे बॅचचं जे व्हिडिओज आहेत ते सर्व भेटून जातात. आणि स्टडी मटेरियल सर्व तुम्हाला या ठिकाणी तो पण तुम्हाला पुरवठा करून दिला जातो मित्रांनो. तर खूप चांगली संधी आहे. जॉईन करायचं असेल तर तुम्हाला खूप सोपी प्रोसेस असणार आहे. या व्हिडिओच्या लिंकमध्ये पण तुम्हाला मी याची लिंक टाकून देतो डिस्क्रिप्शनमध्ये. त्यानंतर तुम्ही प्ले स्टोअरवर जायचं. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तुम्हाला सक्सेस करिअर अकॅडमी हे नाव टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर लगेच तुम्हाला त्याचा लोगो येऊन जाईल. ते बॅच तुम्ही डाउनलोड करून घ्या. ॲप डाउनलोड केल्यानंतर बॅचमध्ये तुम्हाला जी कोणती बॅच लावायची ते बॅच तुम्ही लावू शकता मित्रांनो. सर्वात अगोदर लक्षात असू द्या, लिमिटेड सीट्स असतात यामध्ये, अनलिमिटेड सीट नसतात. त्यामुळं लिमिटेड सीट असल्यामुळं तुम्हाला जेवढ्या लवकर लावताल तेवढ्या लवकर तुमचा फायदा होणार आहे. कारण DHS भरती ही येणार आहे, तुम्हाला पण माहिती आहे. आपण लेटेस्ट त्याची सर्व माहिती पाहत आहोत. तर ही महत्त्वाची माहिती होती, कारण बऱ्याच जणांचं कमेंट पण येत होते सर कोणते क्लासेस लावा वगैरे, त्यासाठी ही माहिती शेअर करतो मित्रांनो. तर चला वॅकन्सीकडे जाऊया आता. तर पहा मित्रांनो, काय माहिती आहे या ठिकाणी. जे आयुक्त आरोग्य सेवा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत खूप महत्त्वाची माहिती आलेली आहे. ऑलरेडी मी इंस्टाग्रामवर शेअर केलेलं आहे. आपल्या इंस्टाग्रामवर जे काही शॉर्ट अपडेट्स वगैरे असतात ते आपण इंस्टाग्रामवर टाकतो, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तारीख या ठिकाणी दिलेली आहे 5/3/2026, म्हणजे ही 2 दिवसापूर्वीची, म्हणजे काल अपडेट आलेलं आहे, काल वेबसाईटवर आलेलं आहे काल. ठीक आहे, तर हे कालच्या अपडेटचं आज पहा या ठिकाणी काय सांगतं आहे. माहिती पूर्णपणे ही CHO संदर्भात आहे, कारण CHOचे बऱ्याच दिवसापासून जे पेंडिंग आहे यामध्ये एक या ठिकाणी महत्त्वाची गुड न्यूज आलेली आहे. पहा, प्रति जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सर्वांसाठी हे पत्र काढण्यात आलेलं आहे. तर यामध्ये CHOच्या बिंदू नामावलीबाबत, त्यानंतर पुढे त्याच्या रिलेटेड सर्व माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे, भरतीच्या प्रोसेस रिलेटेड. तर सर्व माहिती या ठिकाणी आपण कव्हर करणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झाला तर स्किप नका करू. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. तर चला स्टार्ट करूया. पहा, या ठिकाणी विषय काय सांगतोय. समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या पद भरतीकरिता बिंदू नामावली अंतिम करण्याबाबत. आता सर्वांनाच माहिती आहे की
CHOची जे आहे पदभरती काही कारणास्तव जे आहे कोर्टात गेलेली आहे. कोर्टामधून त्यांचं सध्या अडचणी असल्यामुळं तारीखवर यायला लागले. त्यांच्या जे कंटिन्यू तारीख यायला लागले. तर मध्ये इलेक्शनमुळं पण काही दिवस जे आहे याचं परत पुढं पोस्टपोन झालं होतं. तारीख वाढून आली होती. त्यानंतर कमिटी गठीत करण्यात आली होती. कमिटी गठीत करण्यात आल्यानंतर त्यांनी त्यांचा अहवाल वगैरे सादर करणार असं त्यांनी सांगत होतं. ते प्रोसेस कोर्टाची चालूच आहे. त्यासोबतच ही माहिती जी आहे शासनाकडून एक आपल्याला पब्लिश झालेली आहे. या ठिकाणी संदर्भ सर्व जोडलेला आहे. तर या ठिकाणी बिंदू नामावली खूप महत्त्वाची असते. बिंदू नामावलीशिवाय कोणतीही प्रोसेस होत नसते. पदभरती असेल काही पण हे बिंदू नामावलीवर आधारित असते. तर ऑलरेडी सांगितलं होतं की आरोग्यमंत्र्यांनी त्यानंतर मग आपले महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेबांनी की जी काही जुन्या पदभरतीचे बिंदू नामावली असतील, RR असतील, रिक्रुटमेंट रेग्युलेशन वगैरे तर ते चेंज करा. चेंज करून जे नवीन आहे तर ते नवीन फॉलो करा, नवीन यूज करा. ज्यामध्ये नवीन जे काही आपले एज्युकेशनचे क्रायटेरिया आहे ते ॲड करा असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. तर यांचं हे जे माहिती या ठिकाणी आलेली उपरोक्त संदर्भ विषयांवर काय सांगण्यात आलं आहे, शासन परिपत्रकान्वये आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणजे ज्याला म्हटलं जातं, ज्याला पहिलं सबसेंटर नाव होतं, आता आयुष्यमान आरोग्य मंदिर असं या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं आहे. कार्यक्रमाअंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी या संवर्गासाठी लागू असलेल्या आरक्षण जिल्हा स्तरावरून राज्य स्तरावर घेण्यात आले आहे. आता हे जे काही अगोदर होतं जिल्हा स्तरावर, आता ते राज्य स्तरावर घेण्यात आलं असे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची एकूण रिक्त पदा ऑलरेडी जाहिरात पाहिलेली आपण जवळपास 1974 रिक्त पदे भरण्याकरता जी तारीख आली होती नोव्हेंबरच्या जवळपास. तारीख होती 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सांगितलं पण होतं की भरती जे आहे वॅकन्सी कोण घेणार आहे. तर वॅकन्सी या ठिकाणी TCS घेणार नव्हतं, IBPS घेणार आहे, जे आहे एक्झाम कंडक्टिंग जी काही एजन्सी वगैरे आहेत ते. तर या ठिकाणी या संस्थेमार्फत लवकरच परीक्षा घेण्याची कारवाई सुरू होणार आहे. हा पॉईंट नोट करून घ्या. वाटलं तर याचा PDF घ्या. PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असतो मित्रांनो. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो मी, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी हा जो मी अंडरलाईन केलेला आहे तो एवढा तुम्ही पाहून घ्या, हा महत्त्वाचा आहे. IBPS या संस्थेमार्फत लवकरच परीक्षा घेण्याची कारवाई सुरू होणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी इथून आता जवळपास तुम्ही 1-2 महिने पकडून चला, कोर्टाची केस जर सॉल्व लवकर झाली तर मित्रांनो. त्या अनुषंगाने पहा काय सांगताय, आपणास कळण्यात येते की समुदाय आरोग्य अधिकारी यांची बिंदू नामावली अंतिम करण्याकरिता जिल्हास्तरीय, लक्षात असू द्या, जिल्हा स्तरावरील आरोग्यवर्धिनी सल्लागार, त्यानंतर एक कार्यक्रम सहाय्यक ज्यांना एक्सेलचे ज्ञान असेल, म्हणजे आता हे पुढची प्रोसेससाठी त्यांना एक्सेल शीट वगैरे ज्यांना आलं पाहिजे त्यासाठी यांना जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या दस्तावेज, ज्यामध्ये त्यांचे सर्व डॉक्युमेंट असतील, जन्मतारीख, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी, त्यानंतर प्रथम नियुक्ती, प्रथम रुजू अहवाल व समांतर आरक्षण, हे सर्व सॉफ्ट कॉपी मध्ये घेऊन खालील तक्त्यात नमूद दिनांक रोजी या ठिकाणी दिलेलं आहे मुंबई उपस्थित राहण्याकरता. हे पूर्ण DHOच्या रिलेटेड आहे. DHOच्या अंतर्गत यांना हे सर्व करायचं आहे. ठीक आहे. त्यामध्ये डॉक्युमेंट वगैरे घेऊन त्यांना आदेशित करायचं आहे की आपल्या स्तरावर सदर अधिकारी कर्मचारी यांना जे आहे अंतर्गत नियमाप्रमाणे प्रवास दैनंदिन भत्ता जिल्हा स्तरावर अदा करण्यात यावा. म्हणजे जे कोणी डॉक्युमेंट घेऊन अधिकारी जे कार्यालय आहे मुंबईचं त्या ठिकाणी जायचं, NHM कार्यालय, त्या ठिकाणी ही माहिती वगैरे सादर करायचे, त्या ठिकाणी हे सगळं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी जिल्ह्याची नावं दिलेली आहेत, कोणत्या जिल्ह्याने कधी घेऊन जायचं हे सर्व डॉक्युमेंट वगैरे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी तारखेनुसार आहे, मार्च महिन्याची सर्व तारीख दिलेली आहे आणि जिल्हे दिले आहेत. या ठिकाणी दिनांक 9 ते 10 मार्चला जे आहे अहिल्यानगर, अमरावती, बीड, जळगाव, पुणे, चंद्रपूर. त्यानंतर 11 ते 12 मार्चला या ठिकाणी बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, नाशिक. त्यानंतर दिनांक 13 मार्चसाठी आहे अकोला, भंडारा, धाराशिव, धुळे आणि हिंगोली आणि वाशिम. त्यानंतर 16 आणि 17 मार्चमध्ये आहे गडचिरोली, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, नागपूर आणि सांगली. तर हे सर्व जे आहे यामध्ये 18 मार्च पण आहे जालना, वर्धा, ठाणे, रायगड आणि 23-24 मार्चला यवतमाळ, लातूर, परभणी, नंदुरबार, सिंधुदुर्ग आणि पालघर. तर हे सर्व जे आहे यांच्या सध्या कार्य जे आहे तर त्यांच्या सर्व प्रोसेससाठी हे माहिती चालू आहे, मागवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये हे पुढच्या प्रोसेससाठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. खूप महत्त्वाची माहिती आहे, ज्यामध्ये पहा तुम्ही एवढंच लक्षात असून घ्या की या सर्व ह्या लेटरवरून वगैरे किंवा ह्या सर्व माहितीवरून की भरतीची प्रोसेस जी आहे होणार आहे. कारण हे लेटर तुम्हाला ते सांगत आहे की तुम्ही कोर्टावर केस आहे, याला वेळ लागेल वगैरे असं अपेक्षा करून बसू नका.
की भरती काही येणार नाही. पहा, तुम्हाला जेव्हा पण नोटिफिकेशन येतं त्यामध्ये मॅक्झिमम 45 डेज किंवा मग 30 डेज, कधी कधी 45 डेजच असतात की एक्झाम कंडक्ट व्हायला. एखाद्या वेळेस कोर्टात गेलं, ह्या वेळेस जसं गेलेलं आहे CHOचं तशा प्रकारेच एक्सटेंड होतं, त्यानंतर सहसा तर होत नसतो. त्यामुळे मग अचानक तुम्हाला जेव्हा एक्झाम येईल तेव्हा अभ्यास करायला वगैरे वेळ भेटणार नाही. त्यासाठी आता संधी आहे, वेळ भेटलेला आहे, तर चांगला त्याचा अभ्यास करून घ्या आणि जेव्हा येईल तेव्हा नक्की तुमचा याचा प्रयत्न जे काही अभ्यास केलेला आहे त्याचा चांगल्या याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करा. तर खूप महत्त्वाची ही माहिती होती. बऱ्याच जणांना याचं काही माहिती नव्हतं की कशा संदर्भात आहे. तर ही सर्व माहिती या ठिकाणी आपण कव्हर केलेली आहे. एक पॉझिटिव्ह वेने घ्या की ही भरती होण्यासाठीच हे लेटर निघालेलं आहे, म्हणून शासन पण यामध्ये चांगलं काम करायला लागले की लवकरात लवकर भरती जी आहे काढत आहे. जे की आहे आता सध्या जवळपास 2000 पदं होती, ती 2000 पदं लगेच या ठिकाणी त्यांनी जाहिरात पण काढली आणि ही प्रोसेस पण निघाली. सर्व प्रोसेस चालू आहे मित्रांनो. तर महत्त्वाची माहिती होती. आवडली तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओसाठी धन्यवाद मित्रांनो. जर पुढचे व्हिडिओ वगैरे फॉलो करायला पण आणि शेअर करायला पण विसरू नका. चॅनलला बेल आयकन बटन पण दाबून ठेवा, जेणेकरून सर्व जे काही अपडेट वगैरे आहे तर ते आपल्या चॅनलवर लगेच तुम्हाला भेटून जातील नोटिफिकेशनच्या मार्फत. PDF ही टेलिग्रामच्या आपल्या ग्रुपवर अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ती जॉईन होऊ शकता. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.